वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला। त्यानंतर शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात धाडसी निर्णय घेत महाराष्ट्र वाचवला, तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। असे असताना काही गद्दारांनी खोक्यांचे राजकारण करत सत्ता मिळवली, परंतु येत्या 2024च्या निवडणुकीत पुन्हा आपले सरकार येणार असा ठाम विश्वास माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जेल रोड, नाशिक रोड येथे झालेल्या संवाद सभेत व्यक्त केला आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा राज्यभर झंझावाती दौरा सुरू असून त्याच अनुषंगाने नाशिक रोड, ज्ञानेश्वर नगर, जेल रोड येथे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवा सेनेचे वरुण सरदेसाई, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, विनायक पांडे, जयंत दिंडे, विलास शिंदे, देवानंद बिरारी, सुनील बोराडे, प्रशांत दिवे, गणेश गडाख, सागर भोजने, माजी नगरसेविका रंजना बोराडे, मंगला आढाव, शोभना शिंदे, मसूद जिलाणी, योगेश गाडेकर, रतन बोराडे, दिनकर आढाव, कुलदीप आढाव, राहुल बोराडे, विनायक आढाव, रोशन आढाव, दीपक कुमावत, बबलू बोराडे, रवी कुमावत, संदेश डोकेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वच विरोधकांवर सडकून टीका केली। मित्र प्रशांत भाऊ भालेराव यांचा युवा सेना प्रमुख, शिवसेना पर्यटन मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या सभेत जाहीर प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांसोबत झाला आहे। आम्ही त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून देशाची, समाजाची सेवा घडो ही भगवान चक्र स्वामी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र प्रशांतजी भालेराव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट यामध्ये प्रवेश केलेला आहे। निश्चितच सध्याची जी परिस्थिती आहे त्याला अनुसरून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडणार, तसेच पक्षाची पण सेवा घडणार आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या या मित्राला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी प्रशांत अंबादास भालेराव आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जेल रोडमध्ये जाहीर सभेमध्ये मी माझ्या मित्रांसोबत पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। त्याच्यानंतर पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणे ही ग्वाही देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भालेराव राहणार जेल रोड। मी, माझा मुलगा प्रशांत अंबादास भालेराव हे युवा नेते यांनी समाजासाठी व इतर समाजासाठीही जे योगदान दिलेले आहे ते दत्ता गायकवाड, त्याचप्रमाणे वसंत गीते, त्याचप्रमाणे बडगुजर साहेब यांनाही माहिती आहे। पण आता ही जी जबाबदारी आहे ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती निश्चितच प्रशांत भालेराव हे पार पाडतील असं मला वाटतं। आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांनी आज जो प्रवेश केलेला आहे त्या आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आले होते। त्यांनी या ठिकाणी त्यांचा प्रवेश झाला। त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेनेचे, युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित सर्व माता भगिनी, बंधू आणि युवा मित्रांनो, आज आपणा सर्वांना संवाद यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे युवकांचे आशास्थान आणि युवकांचा आश्वस्त चेहरा जो या महाराष्ट्राचं आगामी काळामध्ये नेतृत्व करणार आहे असे माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सर्व दसक पंचक जेल रोड विभाग शिवसेना नाशिक आणि हे महाराष्ट्राच्या हिताचं ठरलं, कारण साहेबांनी ज्यावेळेस ही जबाबदारी स्वीकारली त्यानंतर लगेचच कोरोनाची महामारी या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशभर नाही तर जगभर महाराष्ट्रामध्ये या थैमान घातलं कोरोनाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजनबद्ध काम
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जर कुठल्या पक्षाने सर्वात पहिले रस्त्यावर उतरला असेल तर ती तुमच्या आमच्या हक्काची. सदर सभेस उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.